त्यातच आकर्षक असं मानचिन्ह इथे देण्यात येतील. एकूण 5 बक्षिस प्रत्येक सामन्यासाठी सामनावीरसाठी असणार आहे. कृपया उजव्या बाजूला जो कक्ष ठेवलाय फक्त फलंदाजीसाठी जो संघ असेल त्यांनीच बसायचं आहे. कृपया इतरांनी बाजूला व्हायचं आहे ही विनंती आहे. एके 11 फलंदाजी प्रणय राणा. पहिला चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेने. वैयक्तिक खाता उघडलाय, संघाचा खाता उघडलाय 2 या धावसंख्येने. आणि या सामन्यासाठी सर्वांचे लाडके पंच अजित निकम यांचं हार्दिक स्वागत. आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल सहर्ष स्वागत करीत आहोत. यावेळी मारलेला लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू. बघूया किती धाव मिळत आहेत. 1 धाव मिळाले. दुसरा धावाचा प्रयत्न सुरू आहे. सफल असा प्रयत्न आणि चेंडू जातो तो सीमा रेषा पार. चौकार. पंचांच्या अनोख्या शैलीत हा चौकार इथे आलेला आहे. कृपया कार्यकर्त्यांना विनंती आहे जुने चेंडू जर कुठे असतील कृपया त्वरित ते आणून द्यायचे. चिंतन वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक पंचांच्या उजव्या बाजूने. सुंदर फटका. मिडविकेटच्या दिशेने मारलेला हा फटका. बघूया किती धावा मिळतात. पंचांनी 2 धावा घोषित केल्यात. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झाली ती 10. धावसंख्या 8. हॅलो. धावसंख्या झाली ती 8. आता मात्र कुठेतरी दडपण आहे कारण फटकेबाजी सुरू आहे ती प्रणय राणाच्या माध्यमातून आणि जे दबाव पडतोय तो चिंतन. सुंदर चेंडू हलक्या हाताने मारलेला ऑफसाइडच्या दिशेने. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत 1 ने भर होतीये. हॅलो. धावसंख्या झाली ती 10. सहफलंदाज योगेश. सुंदर चेंडू हलक्या हाताने वळवलेला हलकासा ऑफ स्पिन पद्धत चेंडू. षटक संपते. पहिल्या षटकाच्या अंतिम समयी धावसंख्या झाली ती 10 आणि पॉवर प्लेच्या नियमानुसार दुप्पट गणली जाईल. अर्थातच धावसंख्या झाली ती 20. पहिल्या षटकात तडाखेबंद चौकारच्या जोरावर प्रणय राणा आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना आणि योगेश त्यांचे सहफलंदाज. पुढील गोलंदाज झोम. सामना करेल प्रणय. एक नावाजलेले व्यक्तिमत्व आपल्याच विभागातील एक खेळाडू. सुंदर फटका. आखूड टप्प्याचा पुरेपूर अंदाज येतोय त्यांना. घरची खेळपट्टी त्यामुळे पुरेपूर अचूक अंदाज घेऊन चेंडू बाहेर तटावण्याचा प्रयत्न आणि सफल असा प्रयत्न होतोय तो
प्रणयच्या माध्यमातून धावसंख्या वेगाने वाढताना धावसंख्या झाली ती 22. तब्बल 7 चेंडू नंतर धावसंख्या ती बिनबाद 22 धावा. AK11 संघ यावेळी मध्ये कुठेतरी स्वैर मारा फलंदाज पूर्ण अंदाज घेतलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांनी आपले हात सरसावले. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 23. सुंदर फटका. वारंवार त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, सफल असा प्रयत्न. एक शैलीदार फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे आणि अर्थातच जेव्हा आपण डावखुरा गोलंदाज किंवा फलंदाज बघतो एक वेगळीच चुणूक असते खेळाडूमध्ये. एक विशिष्ट शैली देवी देणगी आपण म्हणतो की डावखुऱ्या फलंदाजाला आणि गोलंदाजाला लाभलेली असते आणि इथे येतोय ती बघताना प्रणय यांच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी, अर्थातच AK11 संघ या संघासाठी. संघाचे संघ मालक विरल कणखेरा नक्कीच फलंदाजीच्या या कामगिरीवर खुश असतील. ओम बघूया काय करतायत. आता सुंदर चेंडू होता. बॅटची गाठ घेऊन बघूया येऊ शकतो का. घोषित क्षेत्रात चेंडू. पंचांनी 1 धाव घोषित केले. वारंवार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रणय यांचा. आता मात्र यावेळी थोडासा प्रयत्न फसला. चेंडू बॅटची कड घेऊन थर्डमॅनच्या दिशेने आलेला चेंडू. 1 धाव नक्कीच मिळते. आकुटप्याची जेवढी गोलंदाजी करतील आणि जराही दाद देत नाहीये. घरी अभ्यास करून आल्याप्रमाणे फटकेबाजी सुरू आहे. आखूट टप्प्यावर कशा प्रकारे फलंदाजी केली पाहिजे याचा चांगला नमुना येथे सादर करताना. धावसंख्या झाली ती 28. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. 28 धावा आतापर्यंत फटकावल्यात. वन टू गोच्या शैलीतून आपण बघतोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू तशाच प्रकारे फटकावलाय. धावसंख्येत 2 ने भर होते. 2 षटक संपल्या. 2 षटकाच्या अंतिम समयी धावसंख्या झाली ती एक मिनिट थांबायचं. 1 मिनिट सर. धावसंख्या झाली 30. सुंदर फटका समोर मारलेला. बघूया काय होतंय. आणि सुंदर क्षेत्ररक्षण. चेतन यांचं सीमारेषेजवळ खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण आहे. उडी मारून एक षटकार येऊ शकला असता. षटकार अडवण्याचा पुरेपूर असा सफल प्रयत्न. काय नाव त्याचं. चेतन चौगुले. फटका सुंदर होता. वंडर म्हणजेच पळवाडीचा फरदीन काझी चेतन चौगुले. पुढील षटक सागर कोलथरकर. सामना करेल योगेश. जमिनीलगतचा फटका. ऑर्थोडॉक्स कव्हर ड्राईव्ह ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा फटका. धावसंख्येत 1 ने भर.
धावसंख्या झाली 33. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक. सागर यांचा सामना करतोय पुन्हा एकदा तडाखेबंद फलंदाज. सुंदर फटका प्रणय राणे यांचा लॉंगॉनच्या दिशेने. बघूया किती धावा मिळत आहेत. किती धावा? 2 धावा घोषित. दुहेरी फटका मारण्याचा वारंवार प्रयत्न आणि त्याच्यात सफल देखील होत आहेत. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी डावखुरे फलंदाज प्राण्यांच्या माध्यमातून. यावेळी सुंदर चेंडू खडून काढण्याचा प्रयत्न होता. खोलवर पद्धतीची गोलंदाजी सागर यांची. सुंदर गोलंदाजी वारंवार खोलवर पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सफल देखील होत आहेत. मोठे फटके मारण्यापासून वंचित करण्याचा प्रयत्न आणि सफल होताना दिसतोय तो सागर. धावसंख्या झाली ती 36. योगेश पुरेपूर साथ देताना आपल्या सहफलंदाजाला. उलटा चेंडू हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच इथे मिळते. ताळमेळ सुंदर आहे योगेश आणि प्रणय यांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली 37. उलटा चेंडू यावेळी देखील भिरकावलाय. कशाही प्रकारची गोलंदाजी करता भिरकवण्यात आनंद पटकावताना आपण बघतोय. फटका चांगला होता. 2 धावा मिळतील. धावसंख्या होती ती 39. सर्वोच्च धावसंख्या इथे गणली जाऊ शकते या मैदानात यांची. अर्थातच नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आणि खरोखर आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना इथे बघतोय दोन्ही फलंदाज. एक तडाखेबंद फलंदाज आणि एक चाणाक्ष रीतीने योगेश. जर आपण बघितलं की हलक्या हाताने ज्यावेळी आपल्या सहफलंदाजाला वारंवार परावृत्त करताना आपण बघतोय चांगली साथ देत आहेत. चेतन ज्याने सुंदर कामगिरी केली होती मगाशी आपण बघितलं सीमारेषेजवळ. खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे किमया साकारतायत आपल्या संघासाठी. कारण खरोखर बघितलं तर एक सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा मान या संघाला मिळू शकतो. अर्थातच AK11 या संघाला. आतापर्यंत धावसंख्या 39 धावा 3 षटकाच्या अंतिम समय. सुंदर झेल पहिला झटका योगेशच्या रूपात. सागर यांच्याकडून सुंदर झेल टिपला गेलाय. पहिला झटका AK11 संघाला 39 या धावसंख्येवर. मितेश धावसंख्या झाली ती 39. मितेश पुढील फलंदाज. योगेश यांची जागा घेण्यासाठी आलेला हा नवीन फलंदाज. बघूया कशा प्रकारे साथ देतो तो राणा यांना. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न. बघूया यावेळी धावचीत होतोय का. आणि मितेश माघारी. जसे आले तसे परत मितेश माघारी जाताना. 2 चेंडूंमध्ये 2 गडी बाद झालेत. एक धावचीच्या स्वरूपात आणि एक झेलबादच्या स्वरूपात. कुठेतरी लगाम घालण्याचा प्रयत्न आहे परंतु आता खरी कसोटी लागणार आहे ती प्रणय राणे यांच्यासोबत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचा अंतिम षटक. सामना करतो तो प्रणय राणा. बघूया फरदीन काझी पिंपळाचा यावेळी जुमानला नाहीये. प्रणय राणे यांनी भिरकावून दिला सरळ मिड विकेटच्या दिशेने. 2 धावा नक्कीच मिळते. प्रणयला काही फरक पडत नाही गोलंदाज कुठचाही असो. त्याने म्हटलं आपलं लक्ष केंद्रित केलं ते म्हणजे फक्त आणि फक्त लेग साइडच्या दिशेने. समोर एक फटका चांगला मारला होता परंतु नशिबाची साथ लाभली नाहीये. यावेळी जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो चेतन याने. तयार. सुंदर चेंडू खोलवर पद्धतीचा. कुठेतरी गोलंदाजीची पकड जरा घट्ट केली ती चेतन यांनी. प्रणय
यावेळी झेल होऊ शकतो का? चेंडू मैदानातच आहे, बाद होण्याची किंमत साकारताय का? झेल सुटलेला आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, सफल असा प्रयत्न, प्रणय सारख्याचा झेल सुटलाय. चांगली कामगिरी चालू होती ती चेतनच्या माध्यमातून, क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाहीये, झेल सुटला. धावसंख्येत 2 ने भर होते, धावसंख्या झाली ती 43 धावा. शेवटचा चेंडू प्रणय राणा यांच्यासाठी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू होऊ शकतो का? चेंडू निर्धाव, षटक संपताय. 4 षटकांच्या अंतिम समय, धावसंख्या झाली 43. जिंकण्यासाठी 44 धावांची प्रति षटकामागे 11 धावा फटकाव्या लागतील संतोष सनरायझर्स या संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. पुढील होणारा सामना सिम्बा 11 आणि आदित्य थाला. कृपया दोन्ही संघांना विनंती आहे, संघनायकाने नाणेफेकीसाठी कौलसाठी यायचं आहे. सिम्बा 11 आणि आदित्य थाला. सिम्बा 11 आणि आदित्य थाला, कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, नाणेफेकीसाठी करून घ्यायचंय. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी करून घ्या. सिम्बा 11 यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथम फलंदाजी करताना आपण बघितलं की AK11 संघाने खरोखर प्रणय राणा यांच्या फलंदाजीच्या जोरावर तब्बल 43 धावा फटकावल्या. तिथे प्रणय राणाला अर्थात AK11 संघाला कुठेतरी लगाम घातला तो चेतन चौगुले अर्थात फरदीन काझी यांनी आपल्या गोलंदाजीमधून. 3 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या होती ती 39 धावा आणि चौथ्या षटकात केवळ 4 धावा दिल्या त्या चेतन चौगुले यांनी. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. 44 धावांचं आव्हान आहे, प्रति षटकामागे 11 धावा फटकाव्या लागतील हा सामना जिंकायचा असेल तर संतोष सनरायझर्स या संघाला. आणि यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी असणार आहे ती पॉवर प्लेच्या षटकाची. कशा प्रकारे पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत आहेत संतोष सनरायझर्सचे फलंदाज. कारण ज्यावेळी आपण बघितलं की AK11 संघाने पहिल्याच षटकात केवळ 10 धावा फटकावला आणि एकही गडी बाद झाला नाही, त्यामुळे दुप्पट धावसंख्या गणली गेली. त्या जोरावर त्यांनी 44 धावांचं आव्हान ठेवलंय. तशाच प्रकारची भूमिका यांना साकारावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. पिंपळेश्वर प्रीमियर लीग पर्व 9 2026. घर बसल्या देखील आपण tenniscricket.in च्या माध्यमातून हे सामने बघू शकता आपल्या मोबाईल अथवा टीव्हीवर. त्यांच्या मार्फत ज्यांचं आपण म्हणतोय की विनायक शिगवण, विशाल नाणेकर आणि जितेंद्र पवार tenniscricket.in च्या माध्यमातून हे आपल्या घर बसल्या मोबाईल आणि टीव्हीवर हे आपले सामने थेट प्रक्षेपण आपण बघू शकता. पिंपळेश्वर प्रीमियर लीग 2026 पर्व 9. पुन्हा एकदा सामन्याकडे आपण वळायचं बघितलं तर 24 चेंडूंमध्ये 44 धावांचं आव्हान आहे. प्रति षटकामागे 11 धावा फटकवायला लागतील चेतन आणि केवल. सलामीचे हे फलंदाज आहेत आणि कशा प्रकारे कामगिरी पार पडतात. आपल्या संघाला साखळी पद्धतीचा दोन्ही संघासाठी हा पहिलाच सामना आहे. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो पुन्हा एकदा प्रणय राणा. पहिलं व्यक्तिमत्व, आपल्याच विभागातील एक नावाजलेला खेळाडू. ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली तशाच प्रकारे गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतात आपल्याला दिसेल सर्व घरच्या प्रेक्षकांसमोर. डावखुरफ गोलंदाज प्रणय, सामना करतोय तो चेतन. पहिलाच पंचांनी स्वैर म्हणून घोषित केले आहे. वैयक्तिक खातं न उघडता अवांतर या धावसंख्येने खातं उघडलंय. फ्री हिटची नामी संधी, फ्री हिटची नामी संधी चेतन यांना. अवांतर धावसंख्येने खातं उघडलंय. फ्री हिट साठी बघूया कशा प्रकारे आकुडपाचा चेंडू होता. उजव्या एसटीच्या खूप बाहेरचा चेंडू पंचांनी आज सरसवले. दडपण येत आहे का? फ्री हिटची पुन्हा नामी संधी होऊ शकते का? आणि पंच यांची अनोखी अंदाज आपण एक तो बघतो. आगळी वेगळी शैली ज्याच्यासाठी अजित निकम हे पंच इथे नावाजलेले पंच आहेत. फ्री हिटची नामी संधी. प्रणय राणा सामना करतोय. फरदीन
सरळ मारलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, बघूया बाहेर जातोय का. नशिबाची साथ मात्र लाभली नाहीये, कुठेतरी झाडाचा अडथळा आला. फटका चांगला होता, उत्तम फटका होता. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या वाढताना, धावसंख्या झाली ती 4. आडव्या बटने मारलेला फटका उत्तम होता. वैयक्तिक खाता दोन्ही धावसंख्येने उघडले ते चेतन यांनी. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती चेतन यांनी. फलंदाजीमध्ये कशा प्रकारे भूमिका पार पडतात, आपल्या संघाला सामना जिंकून देतात का. प्रणय राणा पुन्हा एकदा नव्या उत्साहाने तयार, नव्या उमेदीने सामना करतो. फरदीन हळूवार टाकला चेंडू, हलक्या हाताने देखील मारला लॉंग ऑफच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतात त्या. 1 धाव मिळाल्या आणि पंचांनी घोषित क्षेत्रात चेंडू गेल्यामुळे 2 धावा घोषित केल्या. धावसंख्येत भर होतात. धावसंख्या झाली ती 6. ज्याप्रमाणे पहिल्या षटकात एक एलन संघाने 10 धाव फटकावल्या, तशाच प्रकारची कामगिरी करण्याचा प्रयत्न चेतन यांचा. डाव्या हाताची गोलंदाजी करतील ते पंचांच्या उजव्या बाजूनी. ज्या प्रकारे प्रणय त्याच प्रकारे चेतन. बघूया कोण सरस ठरतंय यावेळी. दबाव, दडपण, अवांतर धावसंख्येत वाढ होताना, धावसंख्या 2 ने वाढताना धावसंख्या झाली ती 8 धावा झाल्यात. कुठेतरी डोकं शांत ठेवण्याची गरज असणार आहे चेतन यांना. बघूया कशा प्रकारे कामगिरी होतीये. जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो प्रणय यांनी. आता मात्र गोलंदाजी करतील पंचांच्या डाव्या बाजूने. सामना करतोय चेतन. सुंदर चेंडू, यावेळी कुठेतरी लय सापडलेली आहे. उजव्या हस्तीचा बाहेरचा चेंडू, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता चेंडूच्या आणि बॅटची कुठेही सांगड गेली नाही आणि चेंडू सरळ विसावला तो यष्टीरक्षक चिची यांच्या हातामध्ये. या षटकातला पहिला निर्धाव चेंडू आपण म्हणू शकतो. स्वैर मारा, वारंवार कुठेतरी गणित बिघडतंय, कुठेतरी लय बिघडते, कुठेतरी ताल बिघडतोय. गोलंदाजी मधला पंचांनी नो घोषित केला. 2 धावा मिळतील. धावसंख्येत 2 ने भर होतीये. धावसंख्येत 2 ने भर, धावसंख्या 10. या षटकात दुसऱ्यांदा फ्री हिटची संधी, पहिल्या वेळी फ्री हिटची संधी मिळाली. चांगला फटका मारला होता, वृक्षाचा अडथळा आला होता. यावेळी बघूया पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. धावसंख्या झाली ती धाव फलकावर बिनबाद 10 धावा. फ्री हिटची नामी संधी. 44 धावांचं आव्हान. प्रणय राणा सामना करतोय चेतन चौगुले. आकुटप्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव नक्कीच मिळते. चेंडू गेला तो घोषित क्षेत्रात. धावसंख्या 11. पहिल्या षटकात AK11 संघाने 10 धावा फटकावल्या होत्या. संतोष सनरायझर्स संघाची धावसंख्या झाली 11. यावेळी हलक्या हाताने ढकललेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत 1 ने भर होत्या. धावसंख्या झाली आहे 12. हा चेंडू महत्वाचा ठरू शकतो तो संतोष सनरायझर्स या संघासाठी. चेतन चौगुले अर्थातच पिंपळवाडीचा फरदीन काझी सामना करतोय तो अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला प्रणय राणा यांच्या समोर. नक्कीच डोळ्यांचा पारणा फेडणारा हा सामना होईल. 44 धावा, मोठं आव्हान पार पाडायचंय. शेवटचा चेंडू आणि हलक्या हाताने ढकललेला चेंडू. 1 धाव. खरोखर चांगली कामगिरी. धावसंख्या झाली ती 13 आणि याच धावसंख्येची दुप्पट होणार आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकाच्या नियमानुसार बिनबाद 13 धावा फटकावल्यामुळे संतोष सनरायझर्स या संघाची धावसंख्या झाली ती 26 आणि आता मात्र त्यांना 18 चेंडूंमध्ये केवळ 18 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 18 धावा. समीकरण काय होतं बघा की पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितलं सलामीला आले होते, प्रति षटकामागे 11 धावा फटकवायच्या होत्या. चांगली कामगिरी केली ती फरदीन काझी अर्थातच चेतन चौगुले आणि ते सामनाचं समीकरण आणून ठेवलंय ते चेंडूंचं आणि धावांचं समसमान समीकरण अर्थातच 18 चेंडू आणि 18 धावा. आता मात्र कुठेतरी डोकं शांत ठेवून खेळण्याची गरज असणार आहे ती चेतन यांना, कारण बघितलं की ज्या प्रकारे सुरुवातीची गरज होती तशा प्रकारची सुरुवात झाली ती संतोष सनरायझर्सच्या संघाने. धावसंख्या बघितली तर सर्वोच्च धावसंख्या या धावपट्टीवर जर आपण बघितली या मैदानावर तर 44 धावांचं आव्हान ठेवलं होतं
11 या संघाने प्रणय राणा यांच्या फलंदाजीच्या जोरावर, पण त्याच प्रणय राणाला गोलंदाजीमध्ये त्या प्रकारची सातत्यपूर्ण कामगिरी दाखवता आली नाही. आणि चेतन चौगुले बघूया कशा प्रकारे जो पाया त्याने स्वतः रचला त्याच्यावर त्याला कळस चढवता येतोय का, एक आधी सामना जिंकून देता येतोय का, बघूया थोड्याच वेळात हे स्पष्ट होईल. पुढील गोलंदाज असेल सुंदर फटका ऑफ साइडच्या दिशेने मारलेला अनिरुद्ध वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक घेऊन येताना पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. अजित निकम सर्वांचे लाडके पंच आपल्याला लाभलेले आहेत. या सामन्यासाठी 2 धावा पंचांनी घोषित केल्यात. धावसंख्येत 2 ने होते. धावसंख्या झाली ती 28 धावा. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक उजव्या हाताची गोलंदाजी अनिरुद्ध यांची. पंचांच्या डाव्या बाजूने सामना करतोय फरदीन काझी अर्थात चेतन चौगुले. नावाप्रमाणे फलंदाजी करताना उलटा चेंडू फायदा उचलता आला नाही. स्वतःवर काहीसे नाराज आहेत. केवळ एकच धाव मिळते. धावसंख्या झाली ती 29 धावा. फुलटॉस चेंडू होता, कुठेही तटवता आला असता. नाराज आहेत काहीसे स्वतःवरच. धावसंख्या झाली 29. सुंदर फटका हेलिकॉप्टर पद्धतीने मारलेला लॉंगच्या दिशेने. एक धाव मिळाले. दुसरा धावायचा प्रयत्न. 2 धावांवर समाधान मानावं लागलेत. धावसंख्या झाली ती 31. अजूनही 13 धावांची गरज असणार आहे. चेतन चौगुले यावेळी स्वैर मारा उजव्या अष्टीचा खूप बाहेरचा चेंडू. दडपण निश्चितच म्हणू शकतो अनिरुद्ध यांच्यावर. उजव्या अष्टीचा खूप बाहेरचा चेंडू. पंच अजित निकम यांनी आपले हात सरसवले. धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या झाली ती 32. पुन्हा एकदा अनिरुद्ध तयार. यावेळी चेंडू बॅटची कडू घेऊन ऑफ साइडच्या दिशेने एक धाव मिळाले. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि सफल असा प्रयत्न. ताळमेळ सुंदर आहे. दोन्ही फलंदाज मध्ये आपण बघतोय. केवळ ज्या प्रकारे त्यांचं नाव आहे केवळ ते साथ देण्याची प्रक्रिया पार पडतात आपल्या फरदींसाठी अर्थात चेतनसाठी. धावसंख्या वाढताना वेगाने वाढताना दुसरा षटक इथे प्रगतीपथावर आहेत. धावसंख्या झाली ती 34. सुंदर फटका हा देखील जातोय कुठे बघूया आपण. धावसंख्येत 2 ने भर होती. धावसंख्या झाली ती 36 धावा. केवळ 8 धावांची गरज असणार आहे. दुसरं षटक अजूनही सुरू आहे. धावसंख्या झाली ती 36. 44 धावांचा आव्हान पार पडताना क्रिकेट एक अनिश्चितचा खेळ आपण ज्याला म्हणतो. ज्यावेळी 44 धावांचं आव्हान होतं या धावफलकावर या खेळपट्टीवर सगळ्यात मोठी धावसंख्या होती आणि त्याचा कुठचाही दबाव नाही आला तो म्हणजे संतोष सनरायझर्स या संघासमोर. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज अजूनही मैदानात तटस्थ साजेशी अशी कामगिरी करताना. कृपया जुने बॉल कुठे गेलेत कार्यकर्त्यांनी कृपया ते जुने बॉल शोधून आणायचे आहेत. विनंती आहे. जुने बॉल जर कुठे गेलेस ते कृपया त्वरित ते आणून द्यायचे आहेत. धावसंख्या झाली 36. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अनिरुद्ध यांचा सामना करतोय. आकुटबल चेंडू उंच तटावलं. एक धाव मिळते का इथे. नक्कीच एक धाव झाली आहे. धावसंख्या झाली ती 37 धावा. धावसंख्या झाली ती 37. 7 धावांची गरज. 12 चेंडू आणि 7 धावा. बारा चेंडू आणि 7 धावांची गरज. दर्शन पुढील गोलंदाज असेल तो दर्शन.
संतोष सनरायझरचे संघ मालक संतोष कोलतरकर काहीतरी कानमंत्र देताना आपण बघतोय ते चेतन चौगुले यांना. अर्थातच संघ मालकाची भूमिका देखील ग्राह्य धरली जाते. शांतते जो पाठिंबा हवा असतो तो पाठिंबा देण्याचा पुरेपूर प्रयत्न इथे संतोष कोलतरकर यांचा. धावसंख्या झाली आहे 37 धावा, केवळ 7 धावा. 12 चेंडूंमध्ये 7 धावा. 12 चेंडू 7 धावांची गरज. दर्शन वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3 षटक. 12 चेंडू 7 धावांची गरज. चेतन हलक्या हाताने चाणक्यरीत्या फलंदाजीमध्ये कामगिरी करताना आता मात्र मोठे फटका मारण्याचा प्रयत्न दिसणार नाहीये, कारण तसं बघितलं तर 11 चेंडूंमध्ये केवळ 6 धावांची गरज आहे. मी ज्या प्रकारे म्हणालो मगाशी की आता डोकं शांत ठेवून खेळण्याची गरज आहे, संघाला गरज आहे ती चेतन यांची. एक हाती सामना फिरवून देण्याची किमया साकारताना आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या खेळपट्टीवर 11 चेंडू 6 धावा. लेगस्पन पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळत आहेत. धाव संख्या झाली 39. 40 झाला. 37 आणि 38 37 होता. 40 झाला. 11 चेंडू आणि 4 धावांची गरज. दर्शन दबावाखाली पंचांचा निर्णय अवांतर. धावसंख्या झाली आहे 41 धावा. फुलटा चेंडू तटावून दिलाय. धाव संख्या समसमान झालेली आहे. औपचारिकता इकडे शिल्लक आहे. नाबाद जोडी संतोष सनरायझर संघ नाबाद जोडी इकडे. केवळ एका धावेची गरज. धाव संख्या इथे समसमान, केवळ एका धावेची गरज. औपचारिकता बाकी आहे. 3ऱ्या षटकात जवळजवळ हा सामना संपवण्याचा प्रयत्न. सुंदर असा प्रयत्न, सफल असा प्रयत्न. केवळ एका धावेची गरज आणि 1 धाव तटवण्याचा प्रयत्न आणि हा सामना बेबाद. संतोष कोलतरकर यांचे संघ संतोष सनरायझर नाबाद 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 यांनी हा आव्हान पार पाडताना आपलं हार्दिक 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 अभिनंदन. धन्यवाद. पुढील सामना सिम्बा 11 आणि आदित्य थाला. सिम्बा 11 या संघाला मी विनंती करतो त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. वेळेचा खरोखर इथे बंधन आहे. एक हाती सामना. खरोखर एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चेतन चौगुलेसाठी. सामना खरोखर चांगला सामना आपल्याला इथे बघायला मिळाला. प्रणय यांनी खरोखर चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी, परंतु एक हाती सामना कसा काय जिंकून द्यायचा या प्रत्यय